सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांनी आता पत्रकारांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे प्रतिपादन. 7 दिवसात चौकशी करून कारवाई. उपअधीक्षक आयुष नोपाणी यांचे आश्वासन. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पत्रकारांच्या आंदोलनापूर्वीच लेखी आश्वासन. दुचाकीवर प्रवास करत असताना हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवार दिनांक 5 रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, सुनील भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न डफडबजाव बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते. मात्र दिनांक 5 शनिवार रोजी सकाळीच 9 वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला. कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आंदोलकांमध्ये मध्यस्थी करत पोलीस उपाधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घालून दिली. आंदोलकांचे शिष्टमंडळ यांनी उपाधीक्षक श्री नोपाणी यांची भेट घेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री नोपाणी यांनी तातडीने येत्या 7 दिवसांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना चौकशी करण्याचे निर्देश अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिले आहेत. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. पोलीस उपाधीक्षक आयुष नोपाणी यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, उपाध्यक्ष संदीप भारती, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, नाजिम मनियार, बासित बेग, तरंग कांबळे, गणेश सातपुते यांचा समावेश होता. दरम्यान आंदोलन स्थगितीनंतर ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारींवर अंकुश लावावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलिसांची नावे बदनाम होत आहेत. पोलिसांनी अवैध वाळू उपसा, सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री यावर लक्ष केंद्रित करावे. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी आता पत्रकारांनाही त्रास देणे सुरू केले आहे. या गंभीर विषयाकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यावेळी केली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून येत्या 7 दिवसांमध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लढा देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी पोलिसांनी येत्या 7 दिवसांमध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर चौकशी करताना योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करत एकांगी चौकशी केल्या गेल्यास भविष्यात पत्रकारांच्या आमरण उपोषणात प्रेस ऑफ काउन्सिलचे जालना पदाधिकारी सहभागी होतील असाही इशारा दिला. यावेळी जावेद खान, लहू गाडे, सुयोग कर्डेकर, मुजीब शेख, आकाश माने, शिवाजी बावणे, सुनील नरोडे, शेख सलीम, विलास गायकवाड, रईस शेख, गणेश सातपुते, आरेफ सय्यद, मजर सौदागर, गणेश जाधव, शब्बीर पठाण, लेवी निर्मल, सय्यद अफसर, अशफाक पटेल, नदीम सय्यद, श्रीपत नरेश, विकास बागडी, प्रेम जाधव, नरेंद्र जोकड, शेख शकील आदी पत्रकारांची उपस्थिती होती. त्याच्या संदर्भात तुम्ही आंदोलन देखील त्या ठिकाणी केलं होतं, काय सांगायचं? खरं तर या जिल्ह्यामध्येच नाही, राज्यामध्ये पोलीस प्रशासनाची काही अधिकारी यांची भयानक मुजोरी आहे. शेतकरी असतील, सामान्य जनता असेल, याला कुठेतरी हेल्मेटच्या नावाखाली असेल, कुठेतरी लायसन आहे नाही, आता प्रत्येक गोष्टी माणूस सोबत घेऊन फिरत नसतो. काही गोष्टीमध्ये चौकशी करून तथ्य पाहून सोडून द्यावं लागत असतं. परंतु कुठेतरी काही देवाणघेवाणीसाठी काही मंडळी, आज तर ह्या पत्रकाराचा असा विषय की जे आमचे आमिर भाई आहेत यांनी जे पत्रकार आहेत यांना पोलीस प्रशासनाच्या कॉन्स्टेबलनी, ट्रॅफिकच्या पोलिसनी अडवलं आणि अडवल्याच्या नंतर हे स्वतः म्हणतात किंवा माझी काय चूक असेल, माझा काय जे होत असेल त्याच्यावर फाईन मारा. परंतु फाईन मारण्याऐवजी तिथं जर पैसे मागत असेल आणि जर त्याला इथं थांबून राहा म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, तर ही निवड अरेरावी आणि कुठेतरी गुंडगिरीची भाषा पोलीस प्रशासनाची झाली. हे अत्यंत चुकीचं आहे. या जिल्ह्यामध्ये चांगले आपल्याला पोलीस अधीक्षक लाभलेले आहेत. खरं तर बन्सल साहेबांनी अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे कान टोचले पाहिजे. अशा पोलीस प्रशासनाला अशा कुठं ट्रॅफिक मधून कुठेतरी याला अशा कडी कोपऱ्याला लांब नेऊन टाकलं पाहिजे. कारण या जिल्ह्याचं नाव ऑलरेडीच या खराब झालेले, त्यामध्ये पुन्हा ह्या पोलीस प्रशासनाकडून जर अशा गोष्टी होत असेल तर अनेक गोष्टीत तुम्हाला जर पकडायचं असेल तर वाळू माफी आहेत, गुटखा माफी आहेत, मटका माफी आहेत आणि राज्यामध्ये ज्या घटना घडतायत याच्याकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही इथं सामान्य जनतेला वेठीस धरत असतील, एका पत्रकाराला जर तुम्ही अडवत असतील तर शेतकऱ्यांचे काय हाल असतील, सर्वसामान्यांचे काय हाल असतील. म्हणजे तुम्ही कुठेतरी फक्त अडवायचा आणि पैसे घ्यायचे.
गाडी दिसली अडवायची, पैसे घ्यायचे, असे धंदे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चाललेत. याकडे जिल्हा अधीक्षक साहेब बन्सल साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा लोकांची बदल्या केल्या पाहिजे. याला दुसरीकडे कुठेतरी लांब टाकलं पाहिजे. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान आणि उपाध्यक्ष सुनील भारती यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन ठेवलं होतं. मात्र उपाधीक्षक आयुष जिनोपानी यांनी येत्या 7 दिवसात कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि पोलीस अधिकारी कुलकर्णी यांची तातडीनं नियुक्ती केली. तिथं चौकशी समिती नेमलेली आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन येथे स्थगित केलं यांनी. माझं नाव दीपक शेळके, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना जिल्हाध्यक्ष. सुनील भारती, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी. आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला ऑफिसला बोलून त्यांनी आम्हाला 7 दिवसात याच्यावरती कठोर जी कारवाई आहे लीगली ती होणार आहे. त्यामुळे आमचं आजचं आंदोलन फक्त ते स्थगित करण्यात आलेलं आहे. तरी त्यांना 15 दिवसाच्या आतमध्ये जर याच्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी बसणार आहेत, ही साहेबांनी लक्षात घ्यावे. प्रकरण असं होतं की ट्रॅफिक पोलीसमध्ये जे रमेश जी चव्हाण हे कर्मचारी होते यांनी आम्हाला उद्धट भाषेत आरेरावीची भाषा करून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आम्ही हा आंदोलन केलाय. त्यांना 1000 रुपये कॅशमध्ये पाहिजे होते, ते फोन पे घेत नव्हते आणि फाईन पण मारत नव्हते. बघा असा प्रकार ते झाला होता. त्यानंतर आम्ही पत्रकार असल्याचं सांगितल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी असे 100 पत्रकार आमच्यासोबत येत आहे असे पण ते आम्हाला म्हणले होते. त्यांच्या वरिष्ठांनाही सुद्धा आम्ही बोललो होतो, पण त्यांनाही मान ठेवला नाही. त्यांनाही आरेरावीच्या भाषेत आमच्यासमोर बोलले. त्यामुळे आज आम्ही हे उपोषण ठेवलं होतं. या उपोषणाला 7 दिवसाचा साहेबांनी वेळ दिलेला आहे. त्या 7 दिवसात नक्कीच आम्हाला विश्वास आहे की अपर पोलीस अधीक्षक आयुषजी नोपानी हे नक्कीच आम्हाला न्याय देतील व त्या मुजर अधिकाऱ्यांना कारवाई करतील.